वृंदावन असले पाहिजे, कारण वृंदावन आमदार मिळवून दिलाय तुम्ही. भारत माता की वंदे. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. येळकोट येळकोट. आपण ज्या पवित्र स्थळावर बसलेलो आहे, आई अहिल्यादेवी होळकरांचं हे अत्यंत पावन पवित्र स्थळ आहे. येळकोट येळकोट. आजच्या या राज्यस्तरीय महसूल सप्ताहाच्या समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे समाजाच्या सेवेकरता समर्पित केलं आहे आणि परतूर विधानसभेमध्ये या जालना जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्याचे उत्कृष्ट पालकमंत्री म्हणून ज्यांनी प्रचंड मोठं काम उभं केलं, तसे आमचे सर्वांचे आदरणीय या ठिकाणी माजी मंत्री आदरणीय बबनराव लोणीकरजी, महाराष्ट्राच्या विधानमंडळातले अत्यंत लोकप्रिय सभागृहामध्ये आपल्या जनतेला, मराठवाड्याला, या महाराष्ट्राला न्याय देण्याकरता आणि माननीय एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये अनेक समस्याला वाचा फोडणारे आमचे शिवसेनेचे नेते माननीय अर्जुन खोतकरजी, महाराष्ट्र विधिमंडळामध्ये या जालना जिल्ह्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये विधिमंडळाच्या गोलीबारामध्ये आणि मंत्रालयाच्या 7 मजल्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये न्याय देण्याकरता ते रात्रंदिवस काम करतात आणि ज्यांना झोपच लागत नाही, मला झोपू देत नाही, असे लोकप्रिय आमदार नारायणराव कुंजेजी, महाराष्ट्रातले युवा तडफदार आणि माननीय रावसाहेब दानवे यांच्या कार्यशैलीमध्ये ज्यांनी आपला एक मानाचा तुरा तयार केला, असे माननीय संतोष दानवे साहेब, आमदार संतोष दानवे साहेब, आपले विभागीय आयुक्त जितेंद्र पापडकरजी, आपल्या जिल्हाधिकारी आशिमाजी, माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमारजी, आपल्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पीएमजी या ठिकाणी उपस्थित माननीय मंत्रीजी, बद्री पठारेजी, औषधांना हळवेजी, देवीदास कुचे, विलासबापू सुराजी या ठिकाणी उपस्थित दीपक ठाकूरजी, प्रदीप पवारजी, सौरभ कुलकर्णीजी, किरण पाटीलजी, सतीश गाडगेजी, अरुण उपाध्यायजी, रवींद्र जोरजी, विष्णू पायपुलेजी, पंडित गुत्तेकरजी, आपल्या सर्व महसूल संघटनेचे सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व आमच्या लाडक्या बहिणी, उपस्थित बंधू आणि भगिनी, खरं तर या ठिकाणी मी आपले सर्वांचे या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि अंबड विधानसभेच्या सर्व जनतेचे नतमस्तक म्हणून आभार मानतो की तुम्ही या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार आणण्याकरता, महायुतीचं सरकार आणण्याकरता नारायण कुंजेंना या ठिकाणी आमदार म्हणून निवडून दिलं आणि प्रचंड बहुमताने आमदार नारायण कुंजे यांना निवडून दिलं. त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानण्याकरता या ठिकाणी आलो आहे. खरं तर मला या ठिकाणी या महसूल दिनाच्या समारोपाला नारायण कुंजेंनी बोलवलं, पण या ठिकाणी मला अभिमान आहे की या ठिकाणी नारायण कुंजे जेव्हा पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा तर मी 22 वर्षापासून विधिमंडळात आहे. या ठिकाणी लोणीकर साहेबांना मोठा विधिमंडळाचा अनुभव आहे, पण जेव्हा नारायण कुंजे विधिमंडळात आले
तेव्हा मला असं वाटतं नारायण पूजेला 2, 3, 4, 5 वर्ष हे विधिमंडळाची गोल इमारतीमध्ये आपल्या विधिमंडळामध्ये जे प्रश्न निर्माण होतात ते जसं कोर्टामध्ये वकील लागतं तसं विधिमंडळात आपला आमदार लागतो. विधिमंडळामध्ये आमदार हा मंत्र्यासमोर आपल्या विधिमंडळाचे प्रश्न मांडतात आणि विधिमंडळामध्ये मग आमचे मंत्री त्या प्रश्नाचं उत्तर देऊन मंत्रालयाच्या 7 मजल्याच्या इमारतीमधून त्या विधानसभेमध्ये निर्णय होतात आणि त्या विधिमंडळाला पैसा मिळतो, त्या विधानसभेला सरकारचा निधी मिळतो. मला अभिमान या गोष्टीचा आहे. मी पहिल्यांदा 2004 मध्ये जेव्हा निवडून आलो तेव्हा मला विधिमंडळाच्या गोल इमारतीमध्ये आणि मंत्रालयाच्या 7 मजल्याच्या इमारतीमध्ये एक टेबल घेऊन अभ्यास करण्याकरता खूप वेळ लागला. पण मला तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे, तुम्ही असा आमदार नारायण पूजे निवडून दिला, इतका कलाकार माणूस आहे की विधिमंडळाची गोल इमारत आणि मंत्रालयाचे 7 मजले खालून वरपर्यंत वरून खालीपर्यंत 2 मिनिटात पहिल्या मजल्यावर दिसतात, 2 मिनिटात चौथ्या मजल्यावर दिसतात, 5 मिनिटांनी 8व्या मजल्यावर दिसतात, 5 मिनिटात मुख्यमंत्र्याकडे दिसतात, 5 मिनिटात माझ्याकडे येतात. खऱ्या अर्थाने तुम्ही जे मताचं दान केलं आहे, शेवटी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मतदान म्हटलंय. पण नारायण पूजे हे मताचं दान म्हणून कधीच पडून गेले नाही. नारायण पूजेनी मताचं कर्ज स्वीकारलं आणि आपल्या मताचं कर्ज इमानदारीनं काम करत 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 नारायण पूजे हा 24 तास आपल्या सेवेकरता या ठिकाणी एक तत्पर कार्यक्षम आमदार कार्यसम्राट आपल्या ठिकाणी काम करत आहे. त्याचा मला अभिमान आहे की नारायण पूजे जेव्हा आपल्या मतदारसंघातले एक प्रश्न त्या ठिकाणी घेऊन येतात आणि जोपर्यंत मंत्री हो म्हणत नाही, जोपर्यंत मंत्री सही करत नाही, तोपर्यंत नारायण पूजे हे मंत्र्यांना जाऊ देत नाही, रस्ता अडवल्याशिवाय राहत नाही. असा कार्यक्रम आपला आमदार या ठिकाणी निवडून दिला आणि आता तर त्यांच्यावर डबल जबाबदारी आहे. आता ते जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्यामुळे आता जिल्हाध्यक्ष असल्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी कुठे जायची संधीच नाही आहे. शेवटी नारायण पूजे किंवा बाउंड्री ओलांडता येत नाही आणि त्यामुळं मला खऱ्या अर्थाने या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे. आज मला मोठा अभिमान आहे की देवेंद्र फडणवीस सरकार आपलं सरकार आलं आणि या सरकारने 3 महत्वाच्या विषयावर काम चालू केलं. माननीय देवेंद्र फडणवीसजींनी सांगितलं, अर्जुनराव, की